नमस्कार मित्रांनो, सर्वांचे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर भाषण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षकवृंद आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 16 एप्रिल इसवी सन 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामाजी तर आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेटमधून त्यांनी शिक्षक श्रीकृष्णाजी अर्जुन केसुळकर यांनी त्यांना बुद्धचरित्र हा लिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक आणि घटनात्मक अशा विविध क्षेत्रात कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. मानवाधिकार जसे दलित आदिवासींचा मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जात यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे निर्मूलन यासाठी, मानवी हक्कांसाठी मनुस्मृती दहन, महाड सत्याग्रह, नाशिक सत्याग्रह, येवलाकी गर्जना यासारखे अनेक आंदोलन त्यांनी केले. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून मसुदा तयार केला. साठी त्यांना 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला. त्यांच्या अथक परिश्रमाने समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यामध्ये महत्त्वाची भूमिका होती, म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या महान व्यक्तीचे महापरिनिर्वाण झाले. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.